नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. तर आपण डायरेक्ट मुद्द्याकडे जाऊया. माननीय उच्च न्यायालय मुंबई स्टाफ कार ड्रायव्हर पदाची मागे परीक्षा झाली होती. तर यामध्ये आज फायनल 96 जणांची ड्रायव्हिंगसाठी एक यादी लावण्यात आलेली आहे. तर यामध्ये कट ऑफ 20 वर असा लागलेला आहे. तर बघा, स्क्रीनिंग टेस्टसाठी जवळपास अर्धे कॅन्डिडेट हजरच नव्हते. तर जवळपास 3,500 ते 4,000 कॅन्डिडेटची स्क्रीनिंग टेस्ट झाली. यापैकी 96 कॅन्डिडेट्स ड्रायव्हिंगसाठी पात्र झालेले आहेत. तर यांची यादी बघा. तर ही यादी आहे, आजच लागलेली आहे आणि सगळ्यात शेवटी दिलेलं आहे बघा, कट ऑफ मार्क 20 इज फिक्स्ड. तर 20 मार्काचा ज्यांना 20 मार्क होते त्या कॅन्डिडेटचे नावं या यादीमध्ये आहेत आणि ते पात्र झालेले आहेत. कट ऑफ खूप हाय लागलेला आहे. 15 ते 17च्या आसपास कट ऑफ लागेल असं वाटत होतं. किमान 200 ते 250 कॅन्डिडेट हे ड्रायव्हिंगसाठी असतील असा अंदाज वाटत होता, पण तसं नाही झालं. मागे मी स्वतः नागपूर बेंचसाठी ड्रायव्हरची एक्झाम दिली होती. त्यामध्ये जवळपास 7 मार्क ज्यांना पडले, असे 7 मार्काच्या पुढील सर्व कॅन्डिडेटची ड्रायव्हिंग टेस्ट झाली होती. तर पण आता इथे थोडंसं वेगळं चित्र बघायला मिळत आहे. ज्यांना सर्वात जास्त मार्क आहेत असेच कॅन्डिडेट इथे ड्रायव्हिंगसाठी पात्र झालेले आहेत. तर ड्रायव्हिंग कशा प्रकारे होते किंवा काय काय असतं याबद्दल शक्य झाल्यास आपण एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रसिद्ध करेल, जेणेकरून तुम्हाला त्यांचा ड्रायव्हिंगच्या वेळेस फायदा होईल. धन्यवाद.